सर्वांना प्रेज लॉर्ड. पुन्हा एकदा ऑनलाईन प्रेयरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपल्या प्रार्थना विनंत्या 9822172389 यावरती तुम्ही पाठवा. ज्या तुमच्या जीवनामध्ये प्रभूने साक्ष केल्यात त्या साक्ष सुद्धा तुम्हाला या प्रेयरच्या माध्यमातून पाठवता येतील. आणि माझी तुम्हाला विनंती असेल की तुमच्या प्रार्थना विनंत्या आणि साक्ष या चॅनलवरती तुम्ही पाठवा, आशीर्वादित व्हा. त्याचप्रमाणे जर तुम्हाला काही मंथली सपोर्ट या मिनिस्ट्रीसाठी करायचा असेल, महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये आम्ही जात आहोत, सेवेच्या माध्यमातून सुवार्ता प्रसार करत आहोत. अशा या मिनिस्ट्रीला मोठ्या प्रमाणात मदतीची गरज असते. आणि म्हणून जर तुम्ही उत्सुक असाल तर 9822172389 या गुगल पे आणि फोन पे वरती तुमची मदत तुम्ही पाठवू शकता. निश्चित तुमच्या मदतीतले आशीर्वाद, असं लिहिले शास्त्रामध्ये की जेव्हा कोणी देवाच्या सेवकाला प्यालाभर पाणी दिलं तर देव त्याला प्रतिफळ देतो, प्रतिफळास ते मुकणार नाही. पुन्हा एकदा मी नवीन विषय तुमच्या समोर मांडत असताना मला आनंद होत आहे. देव आम्हाला बोलावतो. जिथं आम्ही आहोत ना त्या ठिकाणातनं प्रभू आम्हाला बोलवतो. आणि देवाचं बोलवणं सुद्धा वेगवेगळं आहे. परंतु परमेश्वर आम्हाला बोलवतो आणि त्याचं बोलवणं आम्हाला समजत नाही. जसं शमूएल बाळ देवाच्या मंदिरामध्ये निजलेलं असताना एली याजक त्या ठिकाणामध्ये, परंतु एली याजकाला सोडून परमेश्वर शमूएल बाळाला हाक मारतो तो म्हणतो शमूएला शमूएला. आता आम्ही पाहतो एवढा मोठा देवाचा सेवक आणि तो परमेश्वराच्या मंदिरामध्ये देवाचा आवाज शमूएलाच्या कानावरती पडतो आणि एली याजक त्याला म्हणतो की आता तुला परत आवाज आला तर बोल, प्रभू तुझा दास ऐकत आहे असं बोल. म्हणजे एलीला कळत होतं की तो परमेश्वर बोलत आहे. तसं आजही पुष्कळ लोकांना देवाचं बोलवणं समजत नाही. आज माझा विषय, तुम्हाला देवाचं बोलवणं समजलं पाहिजे. अब्रामाला सुद्धा देवानं एदेन बागेमध्ये हाक मारली, त्याला म्हटलं की आदामा, आणि आदाम आदाम म्हणून त्यांनी त्याला हाक मारली, परंतु आदाम लपला. आता त्याच्या बोलवण्यामध्ये ना दहशत होती ना त्याच्या बोलण्यामध्ये शासन होतं. पण देवाचं बोलवणं या आदामाला न समजल्या कारणानं आम्ही पाहतो की आदाम लपला. ऍक्च्युली देव त्याला बोलवत असताना त्या देवाला ठाऊक होतं की यानं ज्या झाडाचं फळ खायला नको ते फळ खाल्लं आणि त्याचं पुनर्जीवन केलं पाहिजे, पुनर्वसन केलं पाहिजे. देवाची इच्छा नाही कोणाचाही नाश व्हावा. लक्षात ठेवा, किती मोठं पाप तुम्ही केलं, किती देवाच्या विरोधामध्ये बंड केलं, परंतु परमेश्वर इतका कृपाळू, इतका कनवाळू आहे, तो बोलवतो आणि पुन्हा रिस्टोरेशन करतो. आणि म्हणून देवाचं बोलवणं आज समजून घेणं फार गरजेचं आहे. कशासाठी देव बोलवत आहे, काय देवाचा हेतू आहे. एक वचन आपण वाचूया, उत्पत्तीचं पुस्तक त्याचा 7वा अध्याय आणि त्याचं पहिलं वचन. उत्पत्तीचं पुस्तक 7वा अध्याय आणि त्याचं पहिलं वचन. काय देवाच्या बोलवण्यामध्ये काय हेतू होता. जसं या उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये एका परिवाराला देवानं बोलवलं. वाचा. मग परमेश्वराने नोहाला सांगितलं तू आपल्या सगळ्या कुटुंबासह तारवात चल, कारण मी पाहिलं आहे की या पिढीत तूच माझ्या पुढे नीतिमान आहे. या पिढीत तूच माझ्या समोर नीतिमान आहे. सर्व शुद्ध पशुपैकी पाप. आता एकच वचन तो म्हणतो की या नोहाच्या बाबतीमध्ये देव त्याला आवाज देत आहे. एवढ्या मोठ्या पृथ्वी तलावरती त्यानं त्या निरीक्षण केलं, ऑब्झर्वेशन केलं, अवलोकन केलं जगाचं. आणि या पृथ्वी तलावर देवाला फक्त एक नीतिमान कुटुंब सापडलं. आज सुद्धा देव या पृथ्वी तलावरती नीतिमान कुटुंबाचा शोध घेत आहे. कोण नीतिमान कुटुंब आहे, ज्याच्या संबंधानं देवानं या नोहा संबंधानं बोललं की या पृथ्वी तलावर तुझ्यासारखा नीतिमान कोणी नाही. देवाचे प्रिय लोक, आज परमेश्वर जगामध्ये वाढत असलेलं पाप, जगामध्ये वाढत असलेली दुष्टता, जगामध्ये वाढत चाललेली हिंसा, या सर्वातनं परमेश्वर जसं नोहासारखं कुटुंब शोधत आहे ज्यांच्यामध्ये नीतिमत्व आहे. आता नीतिमत्व नेमकं कुणामध्ये आहे, काय नीतिमत्वाची व्याख्या आहे. नीतिमत्व म्हणजे जगामध्ये चालत असलेलं पाप, या पापाचा स्पर्श कुटुंबाला होता कामा नये. ही फार कठीण गोष्ट आहे. जगात चाललेल्या सगळ्या गोष्टी आमच्यामध्ये चालल्या, जगामध्ये चाललेली ईर्ष्या, स्पर्धा, जगामध्ये चाललेला राग, द्वेष, लोभ, या गोष्टी आमच्यामध्ये आल्या तर आमचं नीतिमत्व निघून जातं. पण नोहाच्या परिवारामध्ये तुम्ही बघितलं, या पृथ्वी तलावरती सर्व लोक पाप करत होते, ऐशाराम खुशालीचं जीवन जगत होते आणि त्यांचं पाप परमेश्वरापर्यंत ओरड करत गेलं. एक गोष्ट ध्यानात ठेवा, पाप नेहमी ओरडत असतं आणि पाप देवापर्यंत पोचतं. आणि जसं पाप पोचतं ना तसं धार्मिकता सुद्धा पोचत असते.
आणि शास्त्रामध्ये असं लिहिलं, नीतिमत्वाकरता तुमचा छळ झाला तर तुम्ही धन्य. म्हणजे जेव्हा तुम्ही धार्मिक बनता ना, तेव्हा तुमचा छळ होत असतो. तुम्ही कुणाचा छळ करत असाल तर तुम्ही धार्मिक नाही. तुम्ही कुणाला न्यायाच्या आणि त्या कटेगऱ्यामध्ये खडक उभं करत असाल तर तुम्ही नीतिमान नाही. जसं मी पाहतो येशू ख्रिस्ताकडे नीतिमत्व होतं, म्हणून मी पाहतो की त्यानं त्या व्यभिचारी स्त्रीला दगडमार करण्यापासून आवरलं, का तर त्याच्याकडे नीतिमत्व होतं. पण यांच्याकडे नुसतं वचन होतं. म्हणजे त्यांना दुसऱ्याचं पाप दाखवण्यासाठी जे काही त्यांचं नीतिमत्व होतं, त्यांना दंड द्यावा, न्याय करावा. नोहाच्या बाबतीमध्ये तसं नाही. नोहा सुवार्ता सांगण्याचं काम त्याने अथकपणे, ऐको अथवा न ऐको, तो जगाचा न्याय करत बसला नाही. तो नाही म्हटलं की देवाला किती वर्ष सुवार्ता सांगू, देवा हे लोक ऐकत नाही. अहो 120 वर्ष, हे त्याचं नीतिमत्व आहे. तो जगाला नावाने ठेवत गेला, हे लोक तू, आणि मी एवढं सांगितलं. एका बाजूला तो तारू बनवतो आणि दुसऱ्या बाजूला तो शुभवर्तमान सांगतो. आणि तिसरी गोष्ट, आपल्या परिवाराची सुद्धा तो काळजी घेत आहे. आणि शास्त्र काय सांगतं माहित का, देवानं ज्यावेळेस नोहाला हाक मारली तर आपल्या कुटुंबासह तारवामध्ये त्यानं बोलवलं. आजही परमेश्वर तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हाक मारत आहे. देवाची हाक ऐका, परमेश्वराची वाणी ऐका. आपलं कुटुंब घेऊन जसं नोहा तारवामध्ये गेला, तसं तुम्हाला तुमच्या परिवारासह, तुमच्या कुटुंबासह तारवामध्ये जाणं गरजेचं आहे. तारू देवानं बनवलेले, ते माणसानं नाही बनवलं. देवानं जसं त्याला आराखडा दिला, 3 भाग बनवलं. तारवाची रुंदी, तारवाची लांबी, तारवाची उंची, तारवाच्या खिडक्या, तारवाचे दरवाजे, सगळं देवानं आराखडा दिलेला आहे. लक्षात ठेवा, तारू म्हणजे तारण देवाच्या आराखड्याप्रमाणेच होत असतं. आणि या तारवामध्ये आम्ही त्याने पाहिलं, माणसं येत नसतील, तो म्हणतो शुद्ध पशु पक्षी सगळ्यांना तो आतमध्ये घे, सगळ्यांना आतमध्ये घे. जेव्हा मनुष्य देवाचं ऐकत नाही ना, तेव्हा देव पशुतुल्य मनुष्याला तारवामध्ये आणतो. म्हणून आम्ही पाहतो, ज्याला नाकारलं ना, जक्कयाला लोकांनी नाकारलं, जक्कय कुबांडानं पैसे घेतो, पण येशू त्याला म्हटला खाली आहे. आज या घराण्याला तारण प्राप्त झालं. तारण हे सगळ्यांसाठी आहे. वेश्या आणि कसबिनी देवाच्या राज्यामध्ये येतील अशा पद्धतीने बोललं गेलेलं आहे. हे तारण सर्वांसाठी आहे. प्रत्येक परिवार, आज तुमचा परिवार कोणत्या स्थितीमध्ये असेल, परंतु वाणी देवाची ऐका, बोलावणं देवाचं ऐका. तुम्हाला वाटतं की नाही आमच्यासाठी स्वर्ग नाहीये, आम्ही टाकाऊ लोक आहेत, आम्हाला उद्धाराची आशा नाहीये, पण मला तुम्हाला सांगू द्या, उद्धाराची आशा त्यांनाच आहे. म्हणून त्या विहिरीवरती शमरोनीसला येशू भेटला आणि तिच्यामध्ये त्यानं उद्धार पाठवला, तिच्यामध्ये तारण पाठवलं. घागर तिथंच टाकली आणि तिनं अख्खा शमरोन येशूकडे आणला. काय सुरक्षा आहे तारणामध्ये, तारूमध्ये सुरक्षा आहे. देव तुमच्या परिवाराला सुरक्षित राहण्यासाठी बोलवत आहे. तुमचा परिवार, तुमचं जीवन, तुमची लेकरं, तुमची पत्नी, तुमचा पती, तुमचं घर, तुमचं घराणं, सगळ्यांना देव बोलवत आहे. परंतु आज लोकांना देवाचं बोलवणं समजत नाही. जसं आम्ही पाहतो की राजाच्या मुलाचं लग्न निघालं, राजानं अनेक लोकांना बोलावणं पाठवलं आणि ज्यांच्या कानावरती बोलावणं गेलं त्यांनी वेगवेगळी कारणं सांगितली. कोणी म्हटलं आत्ताच माझं लग्न झालेलं आहे. अहो, स्वर्गाच्या राज्यापेक्षा परिवार कसं काय मोठा आहे, त्याची पत्नी कशी काय मोठी आहे. देव बोलवतोय, तुम्ही कारण सांगता आमचा परिवार आहे, आमच्या परिवाराला कोण बघणार आहे. अरे, स्वर्गामध्ये गेल्यावर जेव्हा येशूला एकाने प्रश्न केला, एक बाई होती, तिचं लग्न झालं, मग तिचा नवरा मेला, मग तिने दिराबरोबर लग्न केलं. असं करत करत 6 लोकांबरोबर तिने लग्न केलं आणि मग स्वर्गामध्ये ती कोणाची पत्नी असणार आहे. येशू म्हटला, स्वर्गामध्ये नातीच नाहीयेत, ती कोणाची पत्नीच असणार नाही, सगळी देवाची लेकर असणार आहे. आता विचार करा, परिवार म्हणून तुम्ही आणि त्याच्या बोलवण्याकडे दुर्लक्ष करता. पण इकडं तर यहोशुवा म्हणतो, मी आणि माझं घराण्याचं परमेश्वराची सेवा करेल. इकडं नोहा त्याच्या परिवारासह तारवामध्ये गेला. मग तुम्हाला तुमच्या परिवाराची काळजी नाही. मला कधी कधी नवल वाटतं, कुठं तरी प्रार्थनेसाठी पत्नी आली, कुठं पती आला, कुठं मुलगा आला, कुठं आई. अहो, कुठे तुमचा परिवार? तारवामध्ये देव बोलवत आहे. आणि लक्षात ठेवा, या जगामध्ये तारवाशिवाय सुरक्षा नाही. तारू देवाचं सानिध्य, तारू देवाचं स्ट्रक्चर आहे, तारू देवाचा आराखडा आहे. या तारवामध्ये कोणाला घ्यायचं हे नोहानं नाही ठरवलं, ते देवानं ठरवलं. देव सांगतो त्याला शुद्ध पशु पक्षी आणि तुझा परिवार. बाकीच्या परिवाराविषयी देव बोलला नाही. आज पण देव तुमच्या परिवाराविषयी, तुमच्याविषयी बोलवत आहे. आणि तुमच्या परिवाराला सुरक्षेसाठी देवाचं बोलवणं आहे. म्हणून आम्ही पाहतो नोहानं आपला परिवार घेऊन तारवामध्ये गेलेला आहे. तारवामध्ये सुरक्षा आहे, म्हणून सुरक्षित राहण्यासाठी देवाचं बोलवणं आहे.
आणि म्हणून लक्षात घ्या, देवाचं बोलवणं ऐकून जसं यहोशुवा म्हणतो, तुम्हाला या जगामध्ये राहताना, या देशामध्ये राहताना तुम्हाला कोणाची सेवा करायची तुम्ही करा. मी आणि माझं घराणं तर जिवंत देवाची सेवा करेल. आज तो निर्णय आवश्यक आहे, ज्या निर्णयामध्ये तुम्ही असं म्हणता, आम्ही देवाच्या वचनानुसार परमेश्वराची सेवा करणार. परमेश्वराची सेवा करा. तारवामध्ये या, देवाच्या सानिध्यामध्ये, देवाच्या बोलवण्यामध्ये तुम्ही या. आदाम देवाच्या बोलवण्यामध्ये लपलेला होता, पण तो आला. आणि लक्षात ठेवा, देवाचं बोलवणं ऐकल्यामुळं आम्ही पाहतो या आदामाचं पुनरुज्जीवन झालं. देवानं त्याला चर्मवस्त्र दिलेली. जेव्हा परमेश्वर तुम्हाला बोलवतो तेव्हा तो काहीतरी तुम्हाला देतो. सुरक्षेसाठी तुम्हाला बोलवत आहे देव. आदामाला सुरक्षा दिली, त्याची पानं गळून पडली जी त्याने आणि वस्त्र शिवली होती. देवाला ठाऊक होतं, जेव्हा ही याची पांजिराची पानं गळून पडतील तेव्हा याला सुरक्षा प्राप्त होणार नाही. याचं शरीर त्याला उन्हाचे चटके लागतील. गौरवी शरीर निघून गेलं. लक्षात ठेवा, आदामाला याच्या अगोदर सूर्य होता, चंद्र होते, तारे होते, सगळं होतं, पण गौरवी शरीर नव्हतं. म्हणून त्याला त्या वस्त्राची गरज वाटली. का वस्त्राची गरज वाटली? आधी आदाम नग्न होता, पण आता त्याला वाटलं वस्त्र घालायला पाहिजे, म्हणजे त्याला सुरक्षेची गरज आहे. पण देवाचं बोलणं जेव्हा तुम्ही ऐकता तेव्हा देव त्याची सुरक्षा तुम्हाला देतो. वस्त्रांच्या द्वारे आदामाला देवानं सुरक्षा दिली. नोहाला तारवाच्या द्वारे सुरक्षा दिली. जक्कय त्वरा कर खाली ये, आज तुझ्या घराला तारण प्राप्त झालं. आम्ही जक्कयाला त्यानं तारणाची सुरक्षा दिली. शमरोणी स्त्री आणि त्या स्त्रीला त्यानं आणि या जगापासून तिचा होणारा दोषारोप जगाकडं, तिची आणि होणारे हेळसाण जगाकडनं आणि तिच्या शरीरावरती केलेले हल्ले याच्यापासून प्रभूनं तिला बोलवलं आणि सांगितलं, बाई मला पाणी दे. मी तुला असं पाणी दिलं असतं की तुला परत कधी तहान लागली. ही सुरक्षा आहे. देवाचं बोलावणं ऐका. चला प्रभूकडे जाऊया. विचार करा, निर्णय घ्या. माझा परिवार तारवामध्ये गेला पाहिजे, तारवामध्ये देवाच्या सुरक्षेमध्ये पोहोचला पाहिजे. आज प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक परिवाराला देव बोलवत आहे. कशासाठी? देवाच्या घरामध्ये सुरक्षित राहण्यासाठी. देवाचं घर आहे, देवाचं मंदिर आहे, देवाचं सानिध्य आहे, प्रभूचं वचन आहे. ज्या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आहे, ज्या ठिकाणामध्ये देवाचं स्ट्रक्चर आहे, आणि त्याच ठिकाणात तुम्हाला जावं लागतं. तारवामध्ये अजून पण तिथं तारू होते. काय नोआचा एकटाच तारू होता का? बाकीची जहाजं नव्हती का? पण ते स्ट्रक्चर देवाचं होतं. का ते लोक त्या नावेमध्ये जाऊन बसले असतील? काय नाव पहिल्यांदा बांधली का नोआनं? त्याची बघून अनेक लोकांनी नाव बांधले असेल, अनेक लोकांनी तारू बांधलं असेल. काहीतरी नवीन आहे म्हटल्यावर, एखादं घर पाहिल्यावर आम्ही बांधतो. बरं, 120 वर्षामध्ये असं होणार नाही की बाकीच्या लोकांनी नोहासारखे तारवं किंवा छोट्या नावा बांधल्या नाही. पण त्यांच्याकडे स्ट्रक्चर नाहीये. देवाचं बोलवणं, देवाचं घर जे ते स्ट्रक्चर प्रमाणे, देवाच्या वचनाप्रमाणे, आणि तिथं सुरक्षा आहे. जिथं देवाचं वचन प्रॉपरली गाजवलं जातं, जिथं देवाचं वचन शिकवलं जातं, जिथं देवाचं वचन पाळण्यासंबंधानं बोललं जातं, तिथं सुरक्षा आहे. बाकी सुरक्षा तुम्हाला नाही कुठं सापडणार. तुझं वचन माझ्या पावला करता दिवा, माझ्या मार्गावरती प्रकाश आहे. म्हणजे वचनाच्या द्वारे आम्हाला सुरक्षा प्राप्त होते. हे देवाचं बोलवणं आहे. म्हणून आम्ही पाहतो एली पण निजला होता आणि शमूएल पण निजला होता. पण एलीचं निजणं बेपरवाईचं होतं. तेव्हा त्याला देवाच्या वचनाचं गांभीर्य समजत नव्हतं. परमेश्वराचा दीप अजून मालवला नव्हता. म्हणजे दिव्याला तेवत ठेवण्यासाठी जी काळजी त्याने घ्यायला पाहिजे ती आम्ही पाहतो की त्या एली याजकानं घेतली नाही. आज पण लोक पवित्र आत्म्याचा अग्नी मंदिरात राहावं याची काळजी घेत नाही. ते देवाचं बोलणं ऐकू शकत नाही. म्हणून मंदिर पण सुरक्षित नाही. कोणतं मंदिर सुरक्षित नाही? ज्या ठिकाणामध्ये देवाची वाणी वचनाप्रमाणे लोक स्वीकारत नाही. वचन स्वीकारायला पाहिजे, आहे तसं स्वीकारलं पाहिजे. तुमच्या मनाप्रमाणे देवाचं मंदिर चालू शकत नाही. मला वाटतं तसं, मी जसं म्हणतो तसं मला वाटतं तसं देवाच्या मंदिरात व्हायला पाहिजे. नाही, देव त्याच्या सेवकाला सांगतो आणि सेवक वचनाच्या द्वारे लोकांना सांगतो. पण आज आम्ही पाहतो लोक सेवकाला चालवतात आणि त्याच्यामुळं लोकांपर्यंत देवाचं वचन जाऊ शकत नाही. प्रॉपरली, स्ट्रक्चरली जे काही प्रभूचे सिद्धांत आहे त्या सिद्धांताप्रमाणे देवाचं वचन जाऊ शकत नाही. आणि म्हणून आम्ही पाहतो इथं तो म्हणतो, या तारवामध्ये या. तसं प्रभू आज रात्री तुम्हाला पण सांगत आहे, तारवामध्ये या, देवाच्या सानिध्यामध्ये या, देवाचं वचन ऐकायला या. आणि म्हणून तुम्हाला देवाच्या वचनाची तळमळ असली पाहिजे. तसं नोहानं तारू बांधला, त्यानं देवाच्या सूचना ऐकल्या. तारवासाठी देवानं सूचना केलेल्या आहेत. तसं देव आत्मिक जीवनासाठी सूचना करतो आणि ही सूचना तुम्हाला सुरक्षा देते. हा, देवाचं वचन जे आहे ना, तुम्ही रोज ऐकाल, मग तुम्हाला सुरक्षा प्राप्त होणार आहे. गांभीर्यानं ऐकायला पाहिजे.
वचन काय सांगतं त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. कोण बोलतं, कसं बोलतं याच्यापेक्षा हे देवाच्या वचनात लिहिलं का, देवाच्या वचनानुसार मी अनुसरण करतो का, म्हणून देवाचं बोलवणं समजून घ्या. दुसरी गोष्ट, कशासाठी देव बोलवतो. अनुभव गणनाचं पुस्तक त्याचा 10वा अध्याय आणि त्याचं 29 वचन. गणनाचं पुस्तक 10वा अध्याय 29 वचनामध्ये काय सांगितलं आपण वाचूया. गणना 10वा अध्याय आणि त्याचं 29 वचन. कशासाठी देव बोलवत आहे आपण वाचूया. मोशेने आपला सासरा मिद्यानी रघुवेल यांचा मुलगा होबाब याला म्हटले की परमेश्वराने आम्हाला देऊ केलेल्या प्रदेशाकडे आम्ही जात आहोत. 10वा अध्याय गणना आणि त्याचं 29 वचन. मोशेने आपला सासरा मिद्यानी रघुवेल याचा मुलगा होबाब याला म्हटले की परमेश्वराने आम्हाला देऊ केलेल्या प्रदेशाकडे आम्ही जात आहोत, तर तू आमच्याबरोबर चल, म्हणजे आम्ही तुझे कल्याण करू. आम्ही तुझे कल्याण करू, कारण इस्रायलाचे कल्याण करील असे परमेश्वर बोलला आहे. होबाब त्याला म्हणाला मी नाही येणार. इकडं देव आम्हाला बोलवतो दैवी सहभागितेसाठी. आता होबाबला परत एकदा वाचते वचन. मोशेने आपला सासरा मिद्यानी रघुवेल याचा मुलगा होबाब याला म्हटलं की परमेश्वराने आम्हाला देऊ केलेल्या प्रदेशाकडे आम्ही जात आहोत, तर तू आमच्या बरोबर चल, म्हणजे आम्ही तुझे कल्याण करू. देव त्याच्या सहभागितेमध्ये कशासाठी बोलवत आहे, त्याच्याबरोबर फेलोशिप करावी. आता इकडं होबेब जो आहे तो ज्या ठिकाणामध्ये मोशेला त्याच्या सासऱ्याला मोशे सांगत आहे की आम्हाला जिथं देवानं बोलवलं तिथं तुला आमच्या बरोबर यायचंय, आणि तो ते रिजेक्ट करतो. तो म्हणतो नाही, मला नाही यायचं, त्याच्यामध्ये फेलोशिपमध्ये मला नाही यायचं, संगतीमध्ये मला नाही यायचं. का संगतीमध्ये मला यायचं नाही, याचं मन रमलंय. ज्या ठिकाणात तुमचं मन रमलंय ना, ते ठिकाण आशीर्वादाचं, कल्याणाचं ठिकाण नाही, परमेश्वराची सहभागिता, तुमचं कल्याण आहे. म्हणून 133 स्तोत्रामध्ये त्यानं लिहिले, बंधूंचं ऐक्यानं एकत्र येणं किती चांगलं आहे, ते अरुणाच्या मस्तकावर ओतलेल्या बहुमोल तेलासारखं आहे. परमेश्वरानं तिथं आशीर्वाद देण्याचं निश्चित केलंय. परमेश्वरानं आशीर्वाद देण्याचं ठरवलं कुठं, सहभागितेमध्ये, संगतीमध्ये, फेलोशिपमध्ये. दैवी सहभागिता आवश्यक आहे. लक्षात ठेवा, सहभागिता आणि दैवी सहभागिता या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत. कधी कधी आम्ही एकत्र येतो, पण आमच्या एकत्र येण्याच्या द्वारे देवाचं गौरव होतं का, आमच्या एकत्र येण्याच्या द्वारे पवित्र आत्म्याचं उतरणं होतं का. आमचं एकत्र येणं, जसं मी पवित्र शास्त्रामध्ये तुम्हाला सांगितलं आणि आम्ही अनेक वेळा त्याच्याविषयी बोललो की लोक एकत्र आले परंतु व्यभिचारी स्त्रीला दगडमार करण्यासाठी आले. मग येशूनं ते नाकारलं. मग तुम्ही पण एकत्र येता, मग कुणावर दोषारोप करण्यासाठी एकत्र येता का. संगतीचा परिणाम काय, आम्ही पाहतो की जेव्हा प्रेषितीय मंडळी स्थापन झाली, पवित्र आत्मा त्यांच्यावरती आला, आणि असं लिहिलं ते सगळे 120 लोक माडीवरती एकत्र असताना पवित्र आत्मा तिथं उतरून आला आणि ते वेगवेगळ्या भाषेमध्ये बोलायला लागले. हे संगती आहे, सहभागिता जी आहे ना. परमेश्वर जेव्हा संगतीमध्ये बोलवतो तेव्हा तिथं आत्म्याचं कार्य आम्हाला दिसतं. आणि या संगतीचा परिणाम काय झाला, जेव्हा 120 लोक माडीवरती पवित्र आत्म्यानं भरले, अगोदर पण येशूचे शिष्य होते, नावेमध्ये एकत्र होते, एकत्र नावेमध्ये बसून प्रवास करत असताना या शिष्यांकडे कुरकुर होती. प्रभू तुम्ही निवांत झोपला आणि तुम्हाला दिसत नाही का वादळ आलं, आपली नाव डुबत आहे. आता इकडं यावेळेस पेत्राने कुरकुर केली, शिष्यांनी कुरकुर केली, त्यावेळेस येशू म्हणतो अरे मी कुठवर तुमच्या बरोबर असो, कुठवर तुमचं सोसो. इकडं यांच्या एकत्र येण्यामध्ये कुरकुर आहे, देवाला दोष देणे. राणामध्ये सुद्धा इस्रायल लोक एकत्र निघाले, परंतु ते मोशेच्या विरोधात कुरकुर करू लागले. एकत्र येत आहे, परंतु तुमच्या एकत्र येण्यामध्ये दैवी सहभागिता असेल तर तुमच्यामध्ये कुरकुरीचा आत्मा नसेल, तुमच्यामध्ये बंड करण्याची वृत्ती नसेल, तुमच्या एकत्र येण्याच्या द्वारे सेवकाच्या विरुद्धामध्ये तुमचं बंड नसेल. आणि जेव्हा जेव्हा सेवकाच्या विरुद्धामध्ये बंड येतं तेव्हा तेव्हा परमेश्वरानं ती सहभागिताच उद्ध्वस्त करून टाकलेली आहे. म्हणून एकत्र येताना शांती, एकचित्त, एक मन आणि पवित्र आत्म्याची भरपुरी, याच गोष्टी आमच्या एकत्र येण्यामध्ये, म्हणजे देव सहभागितेमध्ये बोलतो. कशासाठी, काही पवित्र आत्मा, देवाचा आत्मा आमची भाषा आम्हाला देतो का. बऱ्याच वेळा भाषा बदलती, जी पूर्वीची भाषा आहे ती भाषा आता आपली राहत नाही, त्या भाषेमध्ये फरक पडतो. त्या भाषेमध्ये नम्रता नाही, त्या भाषेमध्ये लीनता नाही, त्या भाषेमध्ये अपप्रचार आहे, लोकांविषयी वाईट बोलणं आहे, त्या भाषेमध्ये
एक प्रकारची मगरुरी, एक प्रकारची गुर्मी, एक प्रकारचा अहंपणा, एक प्रकारची आढ्यता, आणि त्या भाषेमध्ये एकमेकाला विध्वंस करण्याची आणि प्रवृत्ती असते. तसं पवित्र आत्मा आल्यावर ते नव्हतं. तसं जे शिष्य माडीवरच्या अनुभवाच्या अगोदर एकमेकाशी ईर्ष्या करत होते, स्पर्धा करत होते, आता ती स्पर्धा त्यांच्यामध्ये नाहीये. पवित्र आत्मा आला. आता पौल जगणे ख्रिस्त आणि मरणे लाभ म्हणतोय. ख्रिस्ताच्या प्रीतीपासून मला कोण विमुक्त. भाषा बदलली त्याची. पवित्र आत्मा येतो ना, तेव्हा तुमची भाषा बदलते. म्हणून लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही संगतीमध्ये आला, सहभागितेमध्ये आला, त्यास तुमची भाषा काय आहे? प्रभू सहभागितेसाठी बोलवत आहे. सहभागिता कशासाठी? भाषा बदलण्यासाठी. अजून एक गोष्ट तुम्हाला सांग, जेव्हा चुकीची सहभागिता असते, बाबेलचा बुरुज बांधताना परमेश्वर त्यांना म्हणतो, अरे हे सगळे एक विचाराने एकत्र आले, चला ते म्हणतात आपण आपलं नाव मोठं करू आणि बुरुज बांधू आणि राष्ट्रामध्ये आपली कीर्ती गेली पाहिजे. स्वतःच्या नावासाठी धडपडणारे लोक, आम्ही कोणतरी आहोत, आम्ही न्याय करतो, आम्हाला सगळं समजतं, आम्ही म्हणतो तसं घडलं पाहिजे, हे नावासाठी धडपडणारे लोक आहेत. आणि बऱ्याच वेळा काय होतं माहिती का, आम्ही सहभागितेमध्ये येतो, परंतु दुसऱ्याचं नाव कमी केल्यावर माझं नाव वाढतं. हे सहभागितेमधलं लक्षण नाहीये. सहभागितेमधलं लक्षण काय? प्रभू येशू ख्रिस्त शिष्याना सहभागी होताना त्यांना सांगतो, त्या सहभागितेमध्ये जर कोणाला मोठं व्हायचं तर त्यांनी लहान बनलं पाहिजे. लहान नाही करायचं. काय होतं आमच्यामध्ये, आम्ही कोणाला तरी लहान करण्याचा प्रयत्न करतो, मग त्याच्याविषयी अपप्रचार चालू. याच्यासाठी सहभागितेसाठी बोलवलं तुम्हाला देवानं, याच्यासाठी तुम्हाला पाचारण केलं, याच्यासाठी देवाची वाणी तुमच्या कानावरती आली. अहो, तुम्हाला देवाची वाणी कानावरती आल्यावर तुम्ही तुमच्या नावासाठी कसं धडपडता? तुम्हाला कसं वाटतं माझं नाव मोठं बाबं, आमचं कोणीतरी ऐकायला पाहिजे, आम्ही सांगतो तसं घडलं पाहिजे. जेव्हा तुमची मतं तुम्ही लादता, तेव्हा ती सहभागिता देवाची सहभागिता नसते. देवानं तुमच्या बोलवण्यामध्ये गोंधळ निर्माण केला. जसं या लोकांनी आपलं नाव मोठं करू, चला या पृथ्वी तलावरती आपण स्वतःचं नाव उंच करू असं म्हटल्याबरोबर देव म्हटला, यांच्या गोष्टीला आता प्रतिबंध करता येणार नाही. आणि असंच असतं बघा, जेव्हा चुकीची सहभागिता असती, त्यांनी घेतलेले निर्णय त्या लोकांना कोणी सुद्धा प्रतिबंध करू शकत नाही. मग परमेश्वर काय करतो, स्वतः आपलं काम हातामध्ये घेतो आणि या लोकांमध्ये त्यांनी भाषेचा गोंधळ निर्माण केला आणि सगळ्यांमध्ये फुटी पडल्या. ते विभागले गेले, प्रत्येकाची भाषा वेगळी, ज्या भाषेचे लोक सापडले आणि तसे. आणि आज पण तसंच होत आहे. आज मंदिरामध्ये, चर्चेसमध्ये, परिवारामध्ये जो गट आहे, किंवा म्हणून तर आम्ही पाहतो गलती करायच्या पत्रामध्ये त्यांनी तुमच्यामध्ये फुटी, पक्षभेद, हेवा असता कामा नये, फुटी असता कामा नये, पक्षभेद असता कामा नये. म्हणून आम्ही पाहतो गिदोन द्राक्षीच्या खळ्यामध्ये गव्हाची मळणी करत असताना एक प्रश्न त्यानं देवाचा दूत तिथं आला, तू कोणाच्या पक्षाचा? देवाच्या पक्षाचा का आमच्या पक्षाचा? आता लोक तोच प्रश्न करतात, कोणाच्या पक्षाचा आहे तू? आमच्या पक्षाचा बनायला पाहिजे, आमच्या बाजूनं तो उभं राहायला पाहिजे. अरे त्याने किती सुंदर होतो, कोणाच्या शत्रूच्या पक्षाचा का आमच्या पक्षाचा? दोन पक्ष तुमच्यामध्ये कसे? आणि देवाच्या लोकांमध्ये दोन पक्ष? स्वर्गामध्ये तुम्ही दोन पक्ष चालवणार आहात का? एका दिलाचे एका चित्ताची प्रेषिते मंडळी, पहिली मंडळी, एक विचार एक चित्त. आणि लक्षात ठेवा, आता या एक चित्त लोकांना नाही, सगळे पवित्र आत्म्याने बोलले, वाईट कोणीच नव्हतं त्यांच्या. अरे सगळे वाईटच होते. पेत्र शिव्या देणारा व्यक्ती त्यांच्यामध्ये होता, योहान रागिष्ट व्यक्ती त्यांच्या बरोबर होता, थोमा अविश्वास व्यक्ती त्यांच्या बरोबर होता. काय ते एक विचाराचे, काय त्यांच्यामधले विचार होते? परंतु पवित्र आत्म्यानं त्यांना एक केलं. त्यांच्यामधले दोष शोधण्याचा नाही प्रयत्न केला कोणी. परंतु आम्ही पाहतो बऱ्याच वेळा सहभागिता, देव बोलवतो सहभागितेत राहण्यासाठी, पण ही सहभागिता त्यांच्यामध्ये वर्ण किंवा त्यांच्यामध्ये भेद निर्माण करतो. तो अति धार्मिक, हा कमी धार्मिक. लक्षात ठेवा, शास्त्रात लिहिलं नीतिमान कोणी नाही, एकही नाही, सर्वांनी पाप केलं, देवाच्या गौरवाला अंतरले. आणि मग तुम्ही कोणतं नीतिमत्व? मुळामध्ये जो दुसऱ्याला दोष देतो तो सगळ्यात मोठा पापी आहे, सगळ्यात मोठा पापी येतो. मग तुम्ही कशाला वचन सांगता? अरे कर्णा अस्पष्ट नाद करेल तर युद्धाची तयारी कोण? तो माझा अधिकार आहे, वचन सांगणं माझा अधिकार आहे. आणि माझा न्याय देव करेल, तुम्हाला नाही न्याय करण्याचा अधिकार, तो देव माझा न्याय करणार आहे. आणि मग तुम्ही नाही न्याय करू शकत. तुमचा न्याय, तुम्ही जर न्याय हातामध्ये घेतला तर मग देवाचं काम संपतंच त्या ठिकाणामध्ये. म्हणजे सहभागिता कशासाठी? तुम्हाला नम्र बनवण्यासाठी. परमेश्वर सहभागितेसाठी बोलवत आहे. आणि तो आम्ही पाहतो, तो म्हणतो नाही, मला नाही त्या सहभागितेमध्ये यायचं.
तो नाकारतो, कारण त्याला कनानात नाही जायचं, वचनदत्त देशाकडे जायचं नाही. आज लोकांना स्वर्गाकडे जायचं नाही, त्यांना या पृथ्वी तलावर आमची सहभागिता, आम्ही एकत्र स्वर्गामध्ये या असणाऱ्या इच्छेला किंवा ही जी तुमची मर्जी, या मर्जीला स्वर्गामध्ये थांब नाही. तो काय सांगतो? वाच बरं ते वचन परत एकदा. 29 वचन 10 अध्याय गणना. मोशेने आपला सासरा मिद्यानी रघुवेल याचा मुलगा होबाब याला याला म्हटलं की परमेश्वराने आम्हाला देऊ केलेल्या प्रदेशाकडे आम्ही जात आहोत. परमेश्वरानं जो प्रदेश आम्हाला देऊ केला तिकडे आम्ही चाललेलो आहे. आणि किती चांगली गोष्ट आहे हो. लक्ष जर तुमचं स्वर्गाकडे असेल, लक्ष जर तुमचं कनानाकडे असेल, तर लक्षात ठेवा, कनानापेक्षा कोणतीच गोष्ट तुम्हाला दिसू शकत नाही. 10 लोक कनानात गेले आणि 10 लोकांनी सगळ्या चुकीच्या बातम्या आणून या इस्रायल लोकांमध्ये पसरल्या. आज सुद्धा बऱ्याच वेळा सहभागितेमध्ये चुकीच्याच गोष्टी पसरवल्या जातात. योग्य गोष्ट कोणती? जो परमेश्वराने प्रदेश आम्हाला दिला तो दुधामधाचा प्रदेश आहे. आणि आम्ही पाहतो की त्या ठिकाणामध्ये ज्यावेळेस 2 चांगल्या लोकांनी चांगल्या बातम्या आणल्या. लक्ष ओळखा, आत्मे ओळखण्याचं दान तुमच्यामध्ये असलं पाहिजे. सहभागितेमध्ये जेव्हा वाईट बातम्यांचं स्प्रेडिंग केलं जातं, हे सहभागिता चुकीची सहभागिता आहे. जेव्हा तुम्ही एकत्र येता, देवाचं वचन सांगता, तेव्हा कोणाची निंदा, कोणाच्या घरातले प्रश्न, कोणाच्या जीवनातले प्रश्न, त्याच्याविषयी तुम्ही चर्चा करता, तुमची सहभागिता चुकीची हो. ख्रिस्त गाजवायला तुम्ही गेला, प्रभूचं नाव उंच करायला गेला, लोक एकत्र आले, त्यावेळेस त्यांना कनान दिसला पाहिजे. तुम्ही तर नरक दाखवायला लागला. तुम्ही लोकांच्या जीवनातल्या चुका तुम्ही त्यांना दाखवायला लागला. येशू किती चांगला आहे, तो किती अनुग्रह करणार आहे, तो किती क्षमाशील आहे, किती प्रीतीनं भरलेला आहे. आणि स्वर्गामध्ये तो म्हणतो, म्हणून तर आम्ही पाहिलं की जेव्हा त्या लोकांना बोलवलं, कोणी म्हटलं लग्न केलंय, कोणी म्हटलं बैलजोडी घेतली, कोणी म्हटलं जमीन घेतली, त्या सगळ्यांना तो म्हटलं की यांनी कारण सांगितली, यांना बोलू नका, ज्यांना माझं बोलवणं समजलंच नाहीये. तो रस्त्यावरचे लंगडे, लुळे, भिकारी, कफल्लोक, दरिद्र लोकांना घेऊन या. त्यांनी बोलवलं त्या लोकांना. जेव्हा ज्यांना बोलावलं ते लोक नाकारतात. कसं नाकारतात? जे कर्म तुम्हाला करायला सांगितलं, सुवार्थ सांगायला, प्रार्थना करायला सांगितली, प्रभूचं नाव उंच करायला सांगितलं, आराधना करायला सांगितले, याच्यापेक्षा वाईट प्रचार तुम्ही करत आहात, चुकीच्या गोष्टी पसरवतात, वाईट बातम्या पसरवतात, निंदा करतात, एकमेकाविषयी लबाडीने बोलतात. एक गोष्ट ध्यानात ठेवा, देव या पृथ्वी तलावर प्रत्येक व्यक्तीचं जीवन निरीक्षण करतो, परीक्षण करतो आणि त्याला वटणीवर आणण्याचं काम देवच. तुम्हाला नाही वटणीवर कोणाला आणतायत, ती ताकद पण तुमच्याकडे नाहीये. वटणीवर आणण्याचं काम देवाचं आहे आणि देव बरोबर वटणीवर आणतो. एक मनुष्य यरुशलेम सोडून जात असताना लुटारूच्या हाती सापडला. आता बघा, याजक आणि लेवी त्या वाटेने गेले आणि या दोन्ही धार्मिक लोकांनी त्याला टाकून दिलं. अहो, सहभागितेमध्ये तुम्ही एकमेकाला टाकूनच देता ना. तो त्यांनी यरुशलेम सोडलं आणि तो आत गेला. आता त्याला लुटारूंनी चोपलं, त्याला मारलं आणि अर्ध मेला त्याच्या मरणानं. येशूचं तसं नाही ना. चांगला शमरोनी तो आला. शमरोन म्हणजे नाकारलेला व्यक्ती, शमरोनातले लोक नाकारलेले व्यक्ती आहे. आणि आता दाखला देताना पण काय नावं निवडली त्यांनी, यरुशलेम आणि शमरोनातला शमरोनी. आणि यरुशलेमेतलं याजक आणि लेवी, यरुशलेमेतले धार्मिक लोक. आज धार्मिक लोक हेच काम करत आहे. कोणतं काम? तो मनुष्य यरुशलेम सोडून गेला. अरे पण तो गेला तर त्याला का गेला त्याचं कारण शोधा ना. का यरुशलेम सोडून तो गेला? कोणत्या कारणामुळे त्याला जावं लागलं? जर तुम्ही जाण्यापासून त्याला प्रतिबंध केलं असतं, त्याला अटकाव केला असतं, त्याला दाखवलं असतं, अरे शमरुणामध्ये गेला तर, आणि तू जर त्या ठिकाणात खाली गेला शमरुणामध्ये, तुझा नाश आहे. यरुशलेम सोडला आणि यरीहोकडे तो निघालेला आहे, नाश आहे तुझा. पण त्यांना त्याचा नाशच बघायचा होता ना. ही प्रवृत्ती धार्मिक लोकांची. आणि मग प्रभू असल्या सहभागितेला किंमत देत नाही. सहभागितेमध्ये अग्नीतनं ओढून एकेकाचं तारण करा म्हटलेलं आहे. अग्नीतनं ओढून एक व्यक्तीचं परिवर्तन. कशासाठी देव बोलवतोय? सहभागितेमध्ये. आणि तुम्ही सहभागितेमध्ये आल्यावर लोक प्रार्थनेपासून कधी दूर जाणार नाही, देव वचनापासून कधी दूर जाणार नाही, संगतीपासून कधी दूर जाणार नाही. आणि विचार करा, प्रेषित लोकांच्या काळामध्ये जे मोठं संजीवन आलं, हजारो लोकांची भर रोज त्यांच्यामध्ये पडत होते. 3000 लोकांची बाप्तिस्मे पेत्राच्या एका पहिल्या उपदेशामध्ये. ज्याला उपदेश पण करता येत नसेल,
पण तो उभा राहिला, पवित्र आत्म्यानं भरला आणि उपदेश करायला सुरुवात केली. आणि या सहभागितेचा परिणाम पवित्र आत्म्यानं भरल्या कारणानं अद्भुत अशा प्रकारचं रिवायवल आलं, संजीवन आलं. प्रियानं, आता संजीवन निघून गेलेलं आहे, संजीवन नाही राहिलेलं आहे. आता चालली फक्त चर्चा. एकत्र यायचं, चर्चा करायची, याच्याविषयी बोलायचं, त्याच्याविषयी बोलायचं, लबाडीने बोलायचं, खोटा प्रचार करायचा, सगळ्या वाईट गोष्टी. का तर संगती नाही. जर देवाकडे तुम्ही पाहिला तर तुम्हाला कळेल की नाही, स्वर्ग जवळ आलाय, तारण जवळ आले, प्रभूचं येणं जवळ झाले. का तर संगती, पवित्र आत्म्याच्या द्वारे जेव्हा तुम्ही चालवले जाता ना, तेव्हा प्रभूच्या आगमनासाठी तयार होता. आणि प्रभूच्या आगमनासाठी तयार होणाऱ्या लोकांचं लक्षण काय माहिती का? ते आपल्या स्वतःला शुद्ध करतात, ते लोकांची उणीधुनी काढण्याचं काम करत नाही. म्हणून म्हटलं दैवी सहभागिता ती तुम्हाला रिपेअर करण्याचं काम करते. येशूच्या संगती आलेली शमरोनी स्त्री, त्यानं तिला रिपेअर केला, हाकलून नाही दिलं. उलट तो म्हणतो तुझ्या हातचं पाणी मला दे, मला पाणी दे. ती म्हणजे शमरोनीकडनं कसं काय तुम्ही पाणी घाल? यहुदी आणि शमरोनी भेद आहे. अरे तो भेद तर नष्ट करण्यासाठी आलो. म्हणतो यहुदी चिन्ह मागतात, हेलेनी ज्ञान मागतात, पण आम्ही वधस्तंभावर वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त गाजवतो. ख्रिस्त गाजवलं जाणं गरजेचं. येशूनं प्रगटीकरण दिलं. अरे मी लोकांना सांगितलं, शमृणातल्या लोकांपासून नव्हे, शमृणातल्या पापापासून दूर. ते पाप तुमच्यामध्ये घडू नये, ते मला लोक नाही नष्ट करायचे, पाप नष्ट करायचंय. आणि पाप नष्ट करण्यासाठी सहभागितेची गरज आहे. सहभागिता मनुष्याला बदलती, दैवी सहभागिता. आता विचार करा, एवढे शिष्य 3.5 वर्ष येशूच्या सहवासामध्ये राहिले, चालले, एवढा त्याग केला. येशूला प्रश्न केलाय का शिष्याने? आम्ही आमची बायका लेकरं सगळं काही सोडून तुझ्या मागे आलो, अरे आमचं काय पुढं? मग येशू त्यांना म्हणतो, माझ्या मागे येणारा, ज्यांना आपलं बाप, आपली आई, आपला भाऊ सर्वस्वाचा त्याग करून निघाले आणि त्यांना अधिक पटीने या पृथ्वी तलावरती मिळेल, त्यानं त्यांची ती असणारी शंका दूर केली. म्हणजे तो काय मिळेल याच्या अपेक्षेनं हे त्यांनी सगळं सोडलं होतं. आता बघा, या सोडलेल्या येशूच्या एका शिष्याला अभिवचन नाही, आज तू माझ्यावर सुखलोकात असशील. पण वधस्तंभाच्या चोराला, चोर जेव्हा येशूकडे पाहतो आणि येशूला म्हणतो तू राजाधिकारी असशील, त्यास माझी आठवण कर, आणि येशू एका क्षणात त्याला म्हणतो आज तू माझ्यावर सुखलोकात असशील. म्हणजे येशूचं मिशन, येशूचं ध्येय अगदी पक्क आहे. शेवटच्या क्षणाला सुद्धा कोण पश्चाताप करेल त्याला स्वर्गराज्य. अरे तुम्ही पश्चातापाची पण संधी लोकांना देऊ शकत नाही, त्याला बदलायची पण संधी तुम्ही देऊ शकत नाही. त्याच्या मनाचं परिवर्तन व्हावं असलं अहो दैवी सहभागिता सगळ्याला बदलती, प्रत्येक व्यक्तीला बदलण्याचं काम करते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, मी जर असं म्हणेल, आज रात्री एखादी व्यक्ती प्रभूकडे रडत असेल, आक्रोश करत असेल, देवाकडे क्षमा मागत असेल आणि म्हणसेल प्रभू तुझ्या सहभागितेपासून मी दूर झालो, पण मला तुझ्या संगतीची गरज आहे, मग परमेश्वराचं बोलावणं तुझ्यासाठी. चल प्रभूच्या संगतीमध्ये. नोहा जसं आपला परिवार तारवामध्ये घेऊन गेला, तसं या ठिकाणामध्ये जो व्यक्ती म्हणतो की नाही मला यायचं नाही संगतीमध्ये, तसला व्यक्ती बनू नकोस. कनान हे तुझ्यासाठी बोलावणं आहे. दुधामदाचा प्रदेश, आशीर्वादाचा प्रदेश, कल्याणाचं ते ठिकाण आहे. तुम्हाला कल्याणच कळलं तर नाही. कशामध्ये तुमचं कल्याण आहे? पैसा, नोकरी, लोकांची ओळख पाळख, प्रॉपर्टी, संपत्ती, याच्यामध्ये तुमचं कल्याण आहे. अहो सगळं सोडून जावं लागणार आहे, या पृथ्वी तलावर सगळं सोडावं लागणार आहे. स्वर्गामध्ये जाण्यासाठी या सगळ्या गोष्टी तुमच्या बरोबर येणारच नाहीये. येणार तो फक्त तुमचा निर्णय, आणि त्या निर्णयाची तुम्हाला गरज आहे. परमेश्वराचं बोलावणं समजून, नाही आता मी चालणार देवाच्या बरोबर. आता जग माझ्यासाठी मेलेलं आहे, जग माझ्यासाठी खेर आणि कचरा आहे. आता ख्रिस्त मला सापडलेला आहे. ज्याला बोलावणं समजतं ना, तो दैवी सहभागितेमध्ये चालतो. सगळ्या जगाचा त्याग करून, इच्छा अपेक्षाचा त्याग करून. अहो जगाला कळालं, येशू म्हटलं त्वरा कर, खाली आहे, बोलावलं त्याला, माझ्या बरोबर यायचं. आता कारपर्यंत ठेल्यावरती बसून, त्या नाक्यावरती बसून लोकांची लुबाडणूक करत होता. पण आता एक गोष्ट ध्यानात ठेव, आता मी तुला बोलवलेलं आहे. ज्याला बोलावतो ना तो लुबाडणीक पासून स्वतःला आवरतो. जग काय म्हटलं, मी कोणाचं कुभांडण घेतलं चौपट परत करतो. आज लोक लुबाडत बसलेले आहेत. ते देवाच्या मंदिरातलं पण लुबाडतात, परमेश्वराच्या घराचं पण लुबाडतात. मग त्यांना कुठलेली सहभागिता आहे? हा धार्मिकतेच्या गप्पा बोलणं म्हणजे सहभागिता नाही बरं का. म्हणून मी एका उपदेशामध्ये, एका ठिकाणामध्ये प्रीच करताना बोललो की जेव्हा प्रेषित लोक एकत्र आले, पहिलं संजीवन आलं, इतकी सुंदर सहभागिता होती, इतकी फेलोशिप छान होती. आणि तिकडं श्रीमंत लोक आले आणि ते म्हटले आमची मालमत्ता आम्ही विकली, पण आम्हाला हे सगळे पैसे तुम्ही घ्या, पण सहभागिता आम्हाला द्या, सहभागिता द्या, फेलोशिप द्या तुमची. कारण तुमच्या फेलोशिपमध्ये जी शांती, ती जगामध्ये कुठली शांती नाही. बघा, श्रीमंत लोकांनी आपली मालमत्ता विकली आणि प्रेषितांच्या चरणाजवळ आणून ठेवले.
ही सहभागिता आहे, एक उत्तम सहभागिता आहे. पण आता सहभागिता गेल्या कारणानं सगळे लोक चर्चची प्रॉपर्टी विकून ते जगाच्या सहभागितेमध्ये जाण्याचा प्रयत्न करते. त्यांना चर्चची प्रॉपर्टी, चर्चचा पैसा, चर्च मधल्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे. लक्षात ठेवा की जेव्हा पैशाकडे लोक धावू लागतात ना, सहभागितेपासून ते दूर होतात. देवाची संगती नाही, देवाची सहभागिता नाही, देवाचं सानिध्य नाही, देवाची उपस्थिती नाही. देवाची उपस्थिती मनुष्याला सगळ्या लोभापासून दूर करते. तो लोभच राहत नाही. माझं हे देवाचं राज्य वाढलं पाहिजे. पृथ्वी तलावरती तुमचं घर, पृथ्वी तलावर तुमची संपत्ती. का चर्च मधल्या प्रॉपर्ट्या विकण्याची सारख्या बातम्या येतात? का कोणीतरी कोणाच्या प्रॉपर्टीवर कब्जा मारला, कोणीतरी पाळकाच्या घरावरती कब्जा मारला, हे का बातम्या ऐकायला? सहभागिता नाही ना, संगती नाहीये. प्रॉपर्टीवरती सहभागिता, हा प्रॉपर्टीवरती तुमचा डोळा, पैशावरती तुमचा डोळा. ती संगती, पवित्र आत्म्याची संगती असल्यावर आम्ही पाहतो प्रेषितांच्या काळामध्ये जी संगती होती, या संगतीमध्ये लोक आपली मालमत्ता विकून प्रेषितांच्या चरणात आणून ठेवत होते. काय विश्वास असेल, काय संगती असेल ते. पण आता जर तुम्ही बघितलं, ही दैवी सहभागिता राहिली नाही. आता लोकांना प्रॉपर्टीची काळजी वाटेल, स्वतःची प्रॉपर्टी, मी किती कमवावं मला, आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दैवी न्यायासंबंधानं आणि त्या लोकांना जाणीवच नाही. ते एकदम बेफिकीर प्रमाणे जीवन जगत आहे, त्यांना कळत पण नाही. तुम्हाला माहिती का, शास्त्रामध्ये नबुकदनेस्सर राजा आणि या राजाच्या बाबतीमध्ये या राजाला देवानं त्याचा न्याय केला आणि त्याला शत्रूच्या हाती दिले. त्याचं कारण फार सुंदर सांगितलं गेले. जेव्हा राजा न्याय करायला आला आणि राजाच्या हातामध्ये सत्ता आली, तर त्यानं मंदिरातली सगळी पात्र आणली, मंदिरातली पात्र आणली आणि त्याचे त्या राज्यामध्ये त्यानं अनेक असणारे त्याचे मित्रगण बोलवले. आणि ते सगळे मित्रगण आल्यावर याच्यात शिरला अहंकार. आणि त्या अहंकारामध्ये त्याने काय केलं, मंदिराची पात्र आणली आणि या पात्रामध्ये त्यानं मद्य दिलं आणि ते मद्य मित्रांना वाटलं. म्हणजे ज्या जागेसाठी, ज्या पात्राचा जो उपयोग आहे तो मंदिरासाठीच केला गेला पाहिजे. पाळकाला राहण्यासाठी दिले गेले पाळकच राहायला पाहिजे तिथं. त्याच्यामध्ये दुसरा कोणी, मग तुम्ही चुकीचा वापर करून ठेवला. तुम्ही देवाच्या वचनात कुठलं? अरे देवाच्या वचनात सगळं स्पष्ट लिहिलेलं आहे. अभिषेकाचं जे अभिषेक, ज्याच्यावरती अभिषेक आहे त्या अभिषेकाची जागा तिथंच त्याला दिली पाहिजे. तुम्ही कसं काय ते हातामध्ये घेऊ शकता? आणि देवाने त्याचा न्याय केला, तुमचा न्याय नाही होणार का? मग तुम्ही न्यायाधीश आहात, तुम्ही देवाच्या पेक्षा मोठे ठरता का? तुम्हाला देवापेक्षा मोठं स्थान आहे का? कारण तुम्ही जे करायला लागला ते तुमचा अहंकार आहे, तुमचा गर्व आहे. आणि त्या सत्ता हातामध्ये आल्यावर तुम्हाला वाटेल ते करण्याची मुभा आहे असं वाटतं. परंतु लक्षात ठेवा, वर बसलेला न्यायाधीश सगळ्या गोष्टीचा हिशोब करत असतो. म्हणून देवाचं बोलावणं जेव्हा कळतं ना, तेव्हा मनुष्य आहे त्या स्थितीमध्ये थरथर कापत परमेश्वरासमोर जातो. त्याला कळतं देवाचं बोलावणं काय, परमेश्वर मला कशासाठी बोलवत आहे. देवाचे प्रिय लोक, देवाचा दास म्हणून तुम्हाला सांगतो, चुकीच्या गोष्टी, चुकीचे निर्णय जीवनामध्ये कधी घेऊ नका. चुकीचे समर्पित वस्तू आखानानं आपल्या घरामध्ये आणून लपवून ठेवल्या, समर्पित वस्तू. आणि देवाचा न्याय अख्ख्या इस्रायलवरती आला आणि त्यावेळेस मोठं पीडा त्या ठिकाणामध्ये पाठवली. आणि लोकांना प्रश्न पडला की का देव कोपलाय? तेव्हा 12 अंशाच्या चिठ्ठ्या काढल्या आणि त्याच्यामध्ये आखानाच्या घराची चिठ्ठी निघाली. आणि शास्त्र सांगतं, परमेश्वराने सांगितलं, अख्खं याचं घराणं जाळून टाक. जेव्हा चुकीच्या गोष्टी करतं ते घराण्यावरती शाप येत असतो, घराण्यावरती दंड दिला जातो. परमेश्वर त्या घराण्यावरती पीडा पाडतो. परंतु लोक इतके गाफील, त्यांनी देवाला खिशात ठेवलंय, वचनाला खिशात ठेवलंय. त्यांना असं वाटतं सत्ता माझ्या हातामध्ये ना, मग पैसे सगळ्या असणाऱ्या प्रॉपर्टीची आम्ही विल्हेवाट लावू, आम्ही पैशाची विल्हेवाट लावू, आम्हाला मुभा आहे. तुम्हाला मुभा नाही. ज्या गोष्टी देवानं याजकाला अधिकार दिला, ज्या गोष्टी देवानं त्याच्या लोकांना अधिकार दिला आणि तो अधिकार त्याच लोकांनी चालवायचा असतो, त्या ठिकाणामध्ये दुसऱ्या लोकांनी तो अधिकार चालवण्याची परमिशन पवित्र शास्त्रामध्ये नाहीये. जे पात्र ज्या गोष्टीसाठी तेच पात्र, गंगाळाचं काम पाणी ठेवायचं आणि त्या लोकांनी जायचं आणि त्या गंगाळामध्ये डोकवायचं, स्वतःला शुद्ध करायचं. गंगाळ तुम्ही तुमच्या घरामध्ये नेऊन तुमची धुणं भांडी थोडी त्याच्यामध्ये धुवू शकता, ते देवाच्या मंदिरातलं आहे. जिथं जी गोष्ट परमेश्वराने नियुक्त केली त्याच गोष्टी त्या ठिकाणामध्ये सहभागितेमध्ये तुम्हाला करता आल्या पाहिजे. म्हणून त्याने म्हटलं, त्यांनीच कोणी प्रेषित, पाळक, सुवार्तिक, संदेष्टे, शिक्षक नेमले. कोण नेमले? त्यांनी. तुम्हाला नेमण्याचा अधिकार नाहीये, तो नेमतो. पाळक तो नेमतो, प्रेषित तो नेमतो, सुवार्तिक तो नेमतो, शिक्षक तो नेमतो. त्यानं नेमले. आता हल्ली काय झालं, आमच्या डोक्यात आलं, आम्ही नेमणार, आम्ही असे नियम देणार, आम्ही पगारावरती पाळक ठेवणार, आम्ही असं करणार, दशांश पाळकाला नाही. अरे तुमचे नियम झाले, मग कुठे आहे तुमची सहभागिता? ती दैवी सहभागिता आहे, ती तुम्ही चालवलेली सहभागिता आहे. तिथं तुमचे निर्णय, तुम्हाला वाटतं तसं तुम्ही चालवता. लक्षात ठेवा, जेव्हा देवाच्या व्यवस्थेला हात लावला जातो तेव्हा देव ती सहभागिता दैवी सहभागिता नाही, मानवी सहभागिता ठरवतो.
दैवी सहभागिता, एकत्र येणं. देव बोलवत आहे सहभागितेसाठी. म्हणजे त्या लोकांनी देवाच्या इच्छेप्रमाणे चालवावं आणि देवाच्या इच्छेप्रमाणे चालवण्यासाठी देवानं त्याचे सेवक ठेवलेले आहेत. ते तुम्हाला पटो अथवा न पटो, ते तुमच्या आवडीप्रमाणे त्यांनी काम करावं असं नाही. ते देवाच्या मर्जीप्रमाणे. ते चुकले, देव त्यांना रिपेअर करतो, देव त्यांना रिस्टोर करतो, देव त्यांची बांधणी करतो. त्यांचा न्याय करण्याचा तुम्हाला अधिकार नाही आणि तेवढे तुम्ही पात्र पण नाहीत. अहो, आपल्या घरामध्ये जर आपण बघितलं, आपल्या घराची व्यवस्था आपल्याला नीट करता येत नाही असं लिहिलंय. जो आपल्या घराची व्यवस्था नीट करू शकत नाही, तो देवाच्या घराची व्यवस्था काय नीट करतात. पहिल्यांदा आपल्या घरात बघायचं. आपल्या घरामध्ये आपली लेकरं, आपलं कुटुंब वाम मार्गाला तर गेले नाहीत ना. आपली लेकरं चौकीमध्ये त्यांची नावं नाहीत ना. आपली लेकरं वाम मार्गाने पैसा तर मिळवत नाहीत ना. आपली लेकरं देवाच्या संगतीमध्ये आहेत का. आपली लेकरं परमेश्वराच्या भयामध्ये आहेत का, याचा विचार केला गेला पाहिजे. जर आमच्याच परिवारामध्ये कोणी देवाचं भय बाळगत नाही, आमच्या परिवारामध्ये सगळ्या वाईट गोष्टीला समर्थन दिलं जातं, मग आम्ही देवाच्या घरातल्या लोकांसंबंधानं कसं बोलू शकतो, कसं कोणाला नावं ठेवू शकतो. पहिले आपण आपल्या घरापासून सुरुवात केली पाहिजे. प्रथम यहुद्यात, मग शमरोनात, मग जगाच्या कानाकोपऱ्यात. जर यहुद्यामध्येच अजून नीट परिवर्तन नाही, आमच्या घरातलीच व्यवस्था आम्हाला नीट करता आली नाही, आमच्या घरामध्ये सगळं व्यभिचार आहे, आमच्या घरामध्ये सगळं पैशाचा लोभ आहे, आमच्या घरामध्ये लोकांना देवाविषयीचं भय नाही आणि आम्ही लोकांना देवाच्या भयाविषयी बोलायला लागलो, ही संगती नाही, ती दैवी सहभागिता नाही. दैवी सहभागिता आम्ही पाहतो. योबाची इतकं सुंदर वचन सांगितलेलं आहे. रोज सकाळी उठून आपल्या लेकरांच्या शुद्धीकरणाचं दो आणि प्रार्थना करत असे, हवन करते, न जाणो माझ्या लेकरांनी कोणते चुकीच्या गोष्टी केल्या असतील. त्याला माहिती आहे की माझ्या लेकरांवरती दंड येऊ नये, त्याला वाटत होतं माझ्या लेकरांचा न्याय होऊ नये. त्याने आपल्या परिवाराची काळजी घेतली, आपल्या लेकरांचा विचार त्याने केलेला आहे. आज दैवी सहभागितेमध्ये तुमच्या परिवाराचं आणि तुमच्या परिवाराचं रिस्टोरेशन व्हावं, तुमचा परिवार बदलावा, तुमच्या परिवारामध्ये काम व्हावं, या प्रकारची प्रार्थना तुम्हाला करता आली पाहिजे. परंतु आम्ही पाहतो तसं घडत नाही आणि म्हणून देव बोलवतो तो दैवी सहभागितेमध्ये. दैवी सहभागिता तुम्हाला तुमची स्थिती त्याची जाणीव निर्माण होते. हा म्हणतो मला नाही यायचं, ही तुमची इच्छा आहे, तुम्हाला दैवी सहभागितेमध्ये यायचं नाही. लक्षात ठेवा, जेव्हा देव वचनाप्रमाणे चालवण्यासाठी बोलवत असतो आणि त्यावेळेस तुम्ही नाकारता, याचा अर्थ तुम्हाला देवाचं बोलावणं समजलं नाही. देवाचं बोलवणं समजून घ्या. परमेश्वराचं बोलवणं जेव्हा तुम्हाला समजतं, तुमचं ठिकाण तुम्ही सोडता, तुमचा अहंकार तुम्ही सोडता, तुमची जागा तुम्ही सोडता. आणि म्हणून इथं म्हटलं, 5 ते वचन परत एकदा, 10 अध्याय 29 वचन. गणनाचं पुस्तक 10 अध्याय. मोशेने आपला सासरा मिद्यानी रघुवेल याचा मुलगा होबाब याला म्हटले, याचा मुलगा होबाब याला म्हटलं, परमेश्वराने आम्हाला देऊ केलेल्या प्रदेशाकडे आम्ही जात आहोत, तर तू आमच्या बरोबर चल, म्हणजे आम्ही तुझे कल्याण करू, कारण इस्रायलाचा कल्याण करील असे परमेश्वर बोलला आहे. होबाब त्याला म्हणाला मी नाही येणार. इकडं मोशेचा मेवना म्हणतो मला यायचंच नाही. काय यायचं नाही मला माहित नाही, परंतु मोशे एक नेतृत्व प्रभूने त्याला दिलेलं आहे. जेव्हा लक्षात ठेवा, नेतृत्व देव देतो आणि तो मरेपर्यंत. आता देवाचं जे नेतृत्व असतं ना, देव त्या मोशेला चुकला म्हणून देवानं त्याला मारून, त्याला असं नाही म्हटलं लोकांना की चला आता तुम्ही याची साथ सोडा, मी तुम्हाला यहोशुवा देतो. तो म्हणतो नाही. अरे 40 वर्ष अरण्यामध्ये मेंढळ चारायला तो गेलेला आहे, राजवाड्यामध्ये राहत होता, पण माझं बोलावणं त्याने ऐकलं आणि तो गेला रानामध्ये, त्याने मेंढर चारली आणि परत मी बोलवलं तर मी सांगतो तसं तो निघालेला आहे. मग आता देव म्हणतो का मोशेचं ऐकू नका? तो म्हणतो नाही, मोशेच. जेव्हा मोशे मरेल तेव्हा मी यहोशुवाच्या हातामध्ये चावी देईन. पण आता लोक सेवकच मारतात आणि दुसरा सेवक तयार करतात. नाही, सहभागिता तुम्हाला ही गोष्ट शिकवतच नाही. सहभागिता तुम्हाला काय शिकवते? स्तेफन मारावा लागतो. स्तेफन मेल्यानंतर मग पौल येतो. स्तेफन मेला मग पौलाचं अस्तित्व, पौल त्या ठिकाणामध्ये जन्माला आला. यहुदा गेल्यावर मग रिकामी जागा कोणाला द्यायची? देवानं पौल तयार केलेला आहे. तसं देव एखाद्या सेवकाला बोलावतो आणि बोलावल्यावर त्याच्याकडे अधिकार, त्याच्याकडे सामर्थ्य, त्याच्याकडे अभिषेक, या सगळ्या गोष्टी देतो. आता त्याचा मेहुणा काय म्हणत आहे? मला या सहभागितेमध्ये यायचं नाही. आज तुम्ही त्या व्यक्तीसारखं तर नाही ना, योबेब सारखं तुम्ही नाही ना, नाही मला त्या सहभागितेमध्ये यायचंय, नाही मला देवाच्या वचनाप्रमाणे चालायचंय. लक्षात ठेवा, आत्मपरीक्षण करा, स्वतःचं परीक्षण करा.
देव मला बोलवत आहे सहभागितेसाठी, त्याच्याबरोबर चालण्यासाठी, माझं पुनरुज्जीवन करण्यासाठी, माझं रूपांतर करण्यासाठी. आणि तो म्हणतो ज्या ठिकाणात प्रभूनं आम्हाला घेऊन चाललेलं आहे ते ठिकाण कल्याणकारी ठिकाण आहे, आशीर्वादाचं ठिकाण आहे. आणि देव तुम्हाला आशीर्वादाच्या ठिकाणासाठी बोलवत असताना आढ्यता बाळगू नका, अहंकारी बनू नका, नम्रतेने प्रभूच्या मार्गामध्ये चाला, धैर्यानं प्रभूच्या मार्गामध्ये चाला. ज्या ठिकाणात प्रभू तुम्हाला बोलवत आहे त्याचं बोलावणं समजावून घ्या. चुकीच्या मार्गाने चालू नका. ज्या मार्गाने तुम्ही चालला त्या मार्गामध्ये तपासा तुमची संगती, तुमची सहभागिता योग्य आहे का, दैवी आहे का. जर तुमची संगती, तुमचा सहवास योग्य नसेल, चोर आधी चोराच्या संगती होता, परंतु जेव्हा येशूच्या संगतीत तो आला त्यानं चोराची संगती सोडली. त्याला कळलं हा प्रभू आहे, त्याला कळलं हा स्वर्गाचा रस्ता आहे, त्याला कळलं हा जिकडे चालला तो मार्ग योग्य आहे. आम्ही कोणत्या मार्गाने भरकटत चाललेलो आहोत, कोणत्या दिशेनं चाललेलो आहोत, काय आम्ही स्वर्गाच्या रस्त्यावरती आहोत का. चोरानं चोराची संगती सोडली आणि तो येशूच्या मागे चालू लागला. आज रात्री माझं तुम्हाला आव्हान असेल, देव बोलवत आहे आणि त्याचं बोलावणं समजावून घ्या आणि प्रभूच्या मार्गामध्ये चाला. प्रभूला प्रतिसाद द्या, आहे ते ठिकाण, ती स्थिती आणि त्या जागेतनं तुम्ही बाहेर पडा, यासाठी की प्रभू जे बोलवतो आणि त्याच्या बोलण्याप्रमाणे तो म्हणतो मला आशीर्वादाच्या ठिकाणामध्ये, कल्याण होण्याच्या ठिकाणामध्ये प्रभू घेऊन जात आहे. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही देवाची वाणी ऐकून त्याच्या वचनाप्रमाणे जायला निघाल, आशीर्वाद तुमच्या मागे धावत येतील, कल्याण तुमच्या परिवाराचं होईल. नोहा त्यानं कोणाचं ऐकलं नाही. लोक त्याची थट्टा करत होते आणि त्याला दोष देत होते की तू पाऊस पाहिला का, आजपर्यंत तू पाहिला का देवाचा न्याय. लोक तुम्हाला तसंच बोलतील. परमेश्वर आपला न्याय करणार नाही, पण देव न्यायी आहे आणि तो न्याय केल्याशिवाय राहणार नाही. देवाचे प्रिय लोक, आज रात्री जाता जाता तुम्हाला सांगेन, देवाचं बोलणं समजावून घ्या आणि प्रभूच्या बोलण्याला प्रतिसाद द्या. देवबाप तुम्हाला आशीर्वाद द्या. आपण प्रार्थना करू. सर्वशक्तिमान देवा, तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. आजच्या दिवसाबद्दल तुला धन्यवाद देतो प्रभूजी. तुझ्या उपस्थितीबद्दल तुला महिमा देतो. आज आम्हाला प्रभूच्या बोलवण्याकडे लक्ष लागलं जाऊ दे. कशासाठी देव बोलवत आहे. नोहाला बोलावलं, नोहा त्याचा परिवार घेऊन तारवामध्ये गेला आणि त्याच्या परिवाराचा त्यांनी बचाव केला. आजही पुष्कळ लोक तुझं वचन ऐकत आहे, परंतु त्यांना देवाचं बोलावणं समजत नाही. ते जगात इतके अडकून गेलेत. नोहानं आपला परिवार जगामध्ये अडकू दिला नाही. लोटाला, त्याच्या संपूर्ण परिवाराला देवानं बोलावलं, परंतु लोटाची पत्नी सदोम गुमोरा तिचं मन अडकलं आणि मिठाचा खांब बनले. नोहाच्या परिवारानं ज्या पद्धतीने प्रभूचं बोलावणं समजून घेतलं, 120 वर्ष अथकपणे परिश्रम केलं आणि तारवामध्ये गेले आणि जगाला दोषी ठरवले. आज रात्री असंच ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणाचा ताबा घे. देवाचं बोलणं समजावं, पापातनं बाहेर यावं आणि तारवामध्ये जावं, तारणामध्ये यावं, वचनामध्ये त्यांनी यावं. ज्याप्रमाणे मोशे म्हणतो देवाच्या सहभागितेमध्ये प्रभूने आम्हाला बोलवले, तू पण आमच्या बरोबर ये, परंतु त्याचा मेहुणा त्याचं बोलणं नाकारतो. तसं नाकारणाऱ्या लोकांपैकी आम्ही असू नये. देवाची संगती आम्हाला बदलती, जसं शमरोनीसला बदललं, जसं जक्कयाला बदललं. आज अनेकांना बदलण्यासाठी तो बोलवत आहे. काही लोक व्याधी, विकार, पीडा, समस्या, आर्थिक अडचणी, नोकरी, लेकरांच्या समस्या, अनेक प्रश्नांनी पीडित आहे. पण आज रात्री त्या लोकांच्या सगळ्या पीडा, समस्या दूर कर प्रभू. त्या लोकांसाठी मी प्रार्थना करतो जे या मिनिस्ट्रीसाठी अहोरात्र प्रार्थना करत आहे, मदत करत आहे आर्थिक. आणि प्रभू तुझं वचन गाजवण्यासाठी ज्या पद्धतीने ते लोक पेरत आहे आणि त्यांच्या पेरणीतले अनेक आशीर्वाद त्यांच्यासाठी दे. मला माहिती पुष्कळ लोकांच्या जीवनामध्ये साक्ष घडवत आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये सेवेसाठी जात आहे. पुष्कळ लोक अपप्रचार करत आहे, परंतु सेवा थांबवली नाही. मला माहिती बोलावणं व्यक्तीचं नाही, बोलावणं देवाचं आहे आणि देवाच्या बोलवण्याने मी निघत आहे. आणि जेव्हा देवाच्या बोलवण्याने आम्ही निघतो आणि बोलतो आणि चालतो प्रभूजी, माझा विश्वास आहे तू आम्हाला अतिउच्च स्थानावरती घेऊन जातो. म्हणून ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू स्पर्श कर, आरोग्य दे, आर्थिक आशीर्वाद दे प्रभूजी. परिवारातल्या सगळ्या समस्या सुटल्या जाऊ दे. बीपी, शुगर, थायरॉइड, त्याचप्रमाणे संधिवात, स्किन डिसीज, चक्कर येण्याचा त्रास, त्याचप्रमाणे आणि इतर जे सगळे त्रास आहे, सगळ्या त्रासातनं त्यांची सुटका दे. रात्री शांत झोप लागू दे आणि उद्याच्या दिवसामध्ये त्या लोकांचं पुनर्जीवन करून त्यांच्या घरामध्ये तुझा अद्भुत चमत्कार घडव. येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन. आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सळकाळ राहो. आमेन.